असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, एक्सेलमध्ये तुम्ही काहीही फाइंड करत असताना इक्वल टू साईन देणं गरजेचं आहे, मस्ट आहे. तर सगळ्यात आधी काय द्यायचं, इक्वल टू. त्याच्यानंतर आपण काय करतोय हो, बेरीज. तर बेरीज करण्यासाठी एक्सेलमध्ये फॉर्म्युला वापरावा लागतो. तो फॉर्म्युला काय, सोपा आहे. बेरीज करणं याला आपण काय म्हणतो, सम करणं. इक्वल टू SUM सम ओपन ब्रॅकेट, पहिला सेल ॲड्रेस म्हणजे मला प्राचीच्या इंग्लिश या विषयाच्या सब्जेक्टचा सेल ॲड्रेस, कोलनसाठी शिफ्ट आणि Lच्या शेजारील म्हणजे उजव्या बाजूचा सिम्बॉल कोलनचा आहे. त्याच्यानंतर लास्टचा सेल ॲड्रेस म्हणजे मधली रेंज जी काय आहे ती ॲटोमॅटिक काय होईल, आपली सिलेक्ट होईल. ब्रॅकेट क्लोज, एंटर. कळालं? पुन्हा एकदा सांगते. इक्वल टू SUM सम ओपन ब्रॅकेट, फर्स्ट सेल ॲड्रेस, कोलन, ज्या काही रेंजमधली सम काढायचे त्याचा शेवटचा सेल ॲड्रेस, ब्रॅकेट क्लोज, एंटर. क्लिअर आहे? एकदा तुम्ही करेक्ट फॉर्म्युला देऊन फाइंड केलात तुमचा आन्सर की तुम्हाला प्रत्येक वेळेस फॉर्म्युला अप्लाय करायची गरज नाही. एकदा तुम्ही करेक्ट दिलात फॉर्म्युला, त्याच्यानंतर तुमचा स्क्वेअर डॉटवर तुमचा कर्सर न्या, डबल क्लिक करा, तुम्हाला बाकी सगळ्याची काय भेटून जाईल, टोटल भेटून जाईल. आता ॲव्हरेज म्हणजे काय हो, सरासरी. म्हणजेच काय, समजा A, B आणि C हे 3 भावंड आहेत आणि त्यांना कैऱ्या तोडायला सांगितल्या. तर Aनी काय केल्या, 3 कैऱ्या आणल्या, Bनी काय केल्या, 5 कैऱ्या आणल्या, Cनी काय केलं, 7 कैऱ्या आणल्या. तर आता ह्या तिघांच्या कैऱ्या मिळून मला त्यांना समान प्रमाणात वाटायच्या आहेत. तर त्यासाठी मी काय करेन, तिघांच्या कैऱ्या कलेक्ट करेन. म्हणजेच काय करेल, त्या तिघांच्या कैऱ्यांची बेरीज करेल. किती येणार मग ती, 3 आणि 5 8, 8 आणि 7 15, बरोबर 15. आता 15ला डिवाइड बाय किती मेंबर्स खाणार आहेत होय, 15 कैऱ्या किती मेंबर्समध्ये वाटायचे आहेत मला, तर ह्या 3 मेंबर्समध्ये वाटायचे आहे. म्हणजेच A आणि B आणि C या तिघांमध्ये मला 15 कैऱ्या वाटायच्या आहेत. तर मी डिवाइड बाय काय करणार, 3. डिवाइड बाय 3 केल्यानंतर मला काय भेटतो हो, 3 5 15, म्हणजेच मला काय भेटतं, 5.